प्रथमच तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शृंगाते कार्यालयात शुभेच्छा भेट दिली, काय वाटतंय? मी धन्यवाद देतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इथले आमचे जिल्हा प्रमुख विनोदजी जानवळकर यांना. त्यांच्यासारखा तरुण असलेला विक्रांत जाधव तो जरी माझा मुलगा असला तरीसुद्धा एक मित्र म्हणून तो ज्यावेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जिल्हा प्रमुख झाला, स्वाभाविक आहे या सगळ्या तरुणांना त्याचा आनंद झाला. आणि हा आनंद झाल्यानंतर त्याने अशी भावना व्यक्त केली की आम्हाला तुझा सत्कार करायचा आहे. आणि त्यांनी मोठ्या मनानं सत्कारला त्याला या ठिकाणी बोलवलं. मी पुढच्या कार्यक्रमाला जातो आहे, आम्ही दोघे एकत्र आहोत, त्यामुळं मी देखील मनसेच्या कार्यालयामध्ये आलो. अर्थात तुम्हाला असं वाटत असेल की आता राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र आले म्हणून मी आलो, तर तसं नाही. यंदाच्या सीझनला इथेच त्यांनी तालाबादप्रमाणे स्पर्धा क्रिकेटच्या भरवल्या होत्या, तेव्हा काही दोघे एकत्र आले नव्हते, तरी देखील आम्ही एकत्र आलो. आणि त्यावेळेला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्या डोक्यावर छत्री धरली होती, म्हणून मी त्यांना म्हटलं लवकरच माझ्या डोक्यावर तुमचं छत्र राहील, आणि त्याची प्रचिती आज आली. पण आता ह्या गटामध्ये म्हणजे गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती होणार का? ही युतीचे संकेत आहेत का? नाही, याचा आणि युतीचा काहीच संबंध नाही. परंतु आता सगळ्या ठिकाणी शिवसेना आणि मनसे यांनी एकत्रित राहावं असं एकंदरीत महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांची भावना आहे आणि नेत्यांची देखील ती भावना आहे. अजून अधिकृतपणे जरी त्या संदर्भामध्ये कुठलाही निर्णय किंवा घोषणा झाली नसली तरी यातून तुम्हाला एक गोष्ट निश्चितपणे दिसत असेल की कागदावर नसेल पण मनातून आम्ही सगळे एक झालेलो आहोत, त्याचंही चित्र. मग ते छत्री तर कायम राहणार का तुमच्या डोक्यावरती? मनसे छत्री तो गमतीचा एक भाग होता. योगायोग जुळून आला. असे काही योगायोग जुळून येत असतात, त्यामुळे भविष्यामध्ये एकत्र राहण्याचा योग कायम राहावा एवढी प्रार्थना. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.